नमस्कार मित्रांनो. आजच्या भागाची सुरुवात होते एका अनपेक्षित फोन कॉलने. कारण पद्मा शौर्याच्या फोनमधून ऊर्जाला कॉल करते. हा कॉल पाहून ऊर्जाला मोठा धक्का बसतो. कारण शौर्याच्या फोनवरून पद्मा का कॉल करते हा प्रश्न तिला सतावतो. फोनवर पद्मा घाबरलेल्या आवाजात सांगते की कसा तरी ती त्या ठिकाणाहून सुटली आहे, पण तिचा मोबाईल तिने गमावला आहे. मात्र ऊर्जाच्या मनात एकच प्रश्न, पद्मा आणि शौर्य एकमेकांना ओळखतात तरी कसे? ऊर्जा जेव्हा तिला विचारते तेवढ्यात शौर्य अचानक फोन कट करतो. फोन कट होताच ऊर्जाचा संशय आणखी वाढतो. तिला स्पष्ट जाणवतं की या सगळ्यामागे काहीतरी लपवलं जात आहे. दुसरीकडे शौर्य पद्माला समजावत असतो. तो तिला सांगतो की ऊर्जाला अजूनही माहीत नाही की तो हर्षवर्धन जहागीरदारांचा मुलगा आहे. जर ही गोष्ट ऊर्जाला कळाली तर ती त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, ही भीती शौर्याच्या मनात असते. शौर्य पद्माला प्रॉमिस देतो की तो कोणत्याही परिस्थितीत तिच्या बाजूने उभा राहील, तिला न्याय मिळवून देईल आणि कोर्टात साक्ष देण्यासाठीही तयार आहे. पद्मा शौर्यावर विश्वास ठेवते आणि त्याला आश्वासन देते की त्याची खरी ओळख कुणालाही सांगणार नाही. थोड्याच वेळात पद्मा पुन्हा ऊर्जाला कॉल करते आणि तिच्या घरी येण्याचा पत्ता मागते. ऊर्जा त्यांना ताबडतोब येण्यास सांगते. इकडे मात्र परिस्थिती अजूनच गुंतागुंतीची होते. विक्रांतच्या 4ही गुंडांना अटक झाल्याची बातमी हर्षवर्धनच्या माणसांना मिळते. ही बातमी ऐकून सगळ्यांची धावपळ सुरू होते. पोलीस दबावात येत नाहीत हे स्पष्ट होतं. पोलीस अधिकारी हलबुट्टे साहेब ठाम भूमिका घेतात आणि कोणत्याही फोनवर दबाव स्वीकारायला नकार देतात. आणखी वाढते. यामुळे हर्षवर्धन गट आणि पद्मा ऊर्जाच्या घरी पोहोचतात. पद्मा ऊर्जाला मिठी मारते आणि भावूक होते. ऊर्जा तिला धीर देते आणि खात्री देते की तिच्यासोबत आहे आणि ही केस शेवटपर्यंत ती लढणार आहे. पद्मा हर्षवर्धनने केलेल्या छळाबद्दल सांगायला लागते, पण शौर्यासमोर असल्यामुळे ती सगळी गोष्ट मनमोकळेपणाने सांगू शकत नाही. ऊर्जा हे ओळखते आणि शौर्याला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगते. बाहेर शौर्याची एका शेजारीण काकूंशी मजेशीर भेट होते, जिथे थोडा हलका फुलका सीन पाहायला मिळतो आणि ताणलेल्या वातावरणात थोडं हसू येतं. पण ऊर्जाच्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी असते. पद्मा आणि शौर्य यांच्यातला योगायोग तिला अजूनही पटलेला नसतो. नंतर ऊर्जा स्वतः शौर्याला जाब विचारते. हे सगळं योगायोग असल्याचं सांगतो, पण ऊर्जाचा संशय कायम राहतो. भागाच्या शेवटी ऊर्जा आणि शौर्य पोलीस स्टेशनला जातात. हलबुट्टे साहेब शौर्याची ओळख विचारतात आणि तेथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. शौर्य आता आपली खरी ओळख सांगणार आहे का? ऊर्जाला सत्य कळणार आहे का? याच प्रश्नांबाबत आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये